हाय फ्रेंड्स, तर या व्हिडिओमध्ये आपण वन शॉटमध्ये इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा चॅप्टर समजून घेणार आहोत. आता सर्वात अगोदर एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक करंट. तर इलेक्ट्रिक करंटच्या दरम्यान ॲक्च्युअल एनर्जी कशा पद्धतीनं ट्रान्सफर होते, कशा पद्धतीनं वर्क डन होतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता सर्वात अगोदर आपण इलेक्ट्रिक पॉवर काय आहे त्याचं सूत्र समजून घेऊ. सो इलेक्ट्रिक पॉवर इज एनर्जी अपॉन टाइम रिक्वायर्ड, and energy is nothing but it is the work done. जसं की इथे एक सर्किट आहे, तर सर्किटमध्ये ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत जे वर्क डन होणार आहे ते अर्थातच एनर्जी, त्या एनर्जीला आपल्याला टाइमने मल्टिप्लाय करायचं, त्यावरून निघतं इलेक्ट्रिक पॉवर. आता जे वर्क डन आहे ते असतं पोटेन्शियल इंटू चार्ज. ओके, सो जो व्ही आय व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स, त्याला जर आपण चार्जने मल्टिप्लाय केलं तर ते असतं वर्क डन. अर्थातच एनर्जी, आणि या एनर्जीला टाइमने आपल्याला डिवाइड केलं, अर्थातच एनर्जीची व्हॅल्यू व्ही क्यू डिवाइडेड बाय टी इज इक्वल टू टी, and that's why P is equal to VQ upon T. Okay. आता as we know की current is equal to charge upon time, आणि हे सूत्र जर आपण इथं प्लेस केलं तर पॉवरचा दुसरा फॉर्म्युला होतो V इंटू I, आणि ओम्स लॉ मध्ये आपण पाहिलं आहे की V is equal to IR. Ohm's law. If the physical state of the conductor remains the same, the current flowing through the conductor is directly proportional to the potential difference applied across it. तर हा आहे ओम्स लॉ. आता यामध्ये I ची जर व्हॅल्यू आपण V अपॉन R, ओके, ही जर प्लेस केली तर पॉवरचा अनदर फॉर्म्युला तयार होतो V स्क्वेअर अपॉन R, and that's why अशा पद्धतीनं हे पॉवरचे तीन फॉर्म्युले VQ अपॉन T, V into I, V square upon R. Okay. Then heat produced in a resistor. आता heat काय आहे? आता जे पॉवरचे सर्व आपण फॉर्म्युले पाहिले, तर त्या पॉवरला जर आपण टाइमला मल्टिप्लाय केलं तर ते असतं heat. Okay, so heat is the product of power into time, and that's why त्याचे पण तीन फॉर्म्युले P into T, और P ची व्हॅल्यू व्ही आय प्लेस केली तर व्ही आय टी, आणि ओम्स लॉ अप्लिकेबल केला तर आय स्क्वेअर आर टी. आय स्क्वेअर आर टी इज नथिंग बट इट इज द जूल्स लॉ ऑफ हिटिंग. आणि इथे आपण पाहू शकतो की करंटची अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. करंट मोजण्यासाठी मीटर आहे. पोटेन्शियल डिफरन्स जो आहे व्ही ए बी, ए टू बी, बरोबर. हां, तर हे होत असताना ॲक्च्युअली इथे जे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे तर ही आहे बॅटरी. ॲज वी नो कॉम्बिनेशन ऑफ सेल इज नोन ॲज द बॅटरी, आणि ॲमीटर जे आहे हे हा जो रेजिस्टर आर आहे यासोबत तो सिरीजमध्ये आहे. आता करंट फ्लो होत असताना हे जे रेजिस्टर आहे या रेजिस्टरचं टेम्परेचर इन्क्रीज होतं, आणि यालाच म्हणायचं हिटिंग लॉ, जूल्स हिटिंग लॉ. ओके, तो आपण समजून घेऊ. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता जेव्हाही रेजिस्टर मधून इलेक्ट्रिक करंट वाहत होता त्यावेळेस त्यामध्ये हीट प्रोड्यूस होते. दिस फेनॉमेना इज नोन ॲज द हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आपल्या घरी हीटर असेल, इलेक्ट्रिक कुकर असेल, तर यामध्ये आपल्याला माहिती आहे की जेव्हाही इलेक्ट्रिक करंटच्या साह्यानं, जसं की प्रेस असेल सिंपल, तर ते सुद्धा आपल्याला हीट प्रोड्यूस करता येते करंटच्या साह्यानं. एक्झाम्पल वॉटर बॉयलर, इलेक्ट्रिक कुकर, इलेक्ट्रिक बल्ब. आता यामध्ये जे इलेक्ट्रिक कुकर किंवा इलेक्ट्रिक हीटर असतात तर यामध्ये एक ॲलोय आपण वापरत असतो, आणि तो ॲलोय आहे निक्रोम. मग याचा वापर काय केला, कारण त्याची रेजिस्टिव्हिटी ही हायर आहे, आणि दॅट्स वाय तिथं हिटिंग इफेक्टच्या साह्यानं आपण इलेक्ट्रिक
कुकरमध्ये इलेक्ट्रिसिटीच्या साह्यानं हीट प्रोड्यूस करतो असतो. सेम पद्धतीनं जे इलेक्ट्रिक बल्ब आहे त्यामध्ये टंगस्टन मेटलचा आपण यूज करत असतो, ज्याचा मेल्टिंग पॉइंट अप टू 3400 डिग्री सेल्सिअस आहे. तर हिटिंग इफेक्टनं लाईट त्या ठिकाणी आपण प्रोड्यूस करत असतो. सो ऑब्विसली हीट प्रोड्यूस केला गेली हायर रेजिस्टिव्हिटीमुळे. वायरचे टाइप्स पाहिजे आपण 3 वायर आहेत, लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर अँड अर्थ वायर. आता अर्थ वायर हे ग्राउंडला अर्थिंग केलेले असतात, मात्र जी लाईव्ह आणि न्यूट्रल वायर आहे त्यामधला पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला माहित पाहिजे, तो असतो 220 व्होल्ट. आता सर्किट मध्ये कधी कधी एक्सेस करंट जर आला किंवा ओव्हरलोडिंग झालं तर अशा वेळेस फ्यूजची तार जी आहे ती मेल्ट होते आणि मेल्ट झाल्यामुळे फ्यूज हा सर्किटला डॅमेज होण्यापासून प्रोटेक्ट करतो, कारण फ्यूज जे आहे ते मेल्ट झाल्यामुळे त्या ठिकाणी करंट जो आहे तो टेम्पररी सर्किटमध्ये स्टॉप होतो आणि इलेक्ट्रिक इक्विपमेंट जे आहे त्याचं आपण प्रोटेक्शन करू शकतो. मिनिएचर सर्किट जर आपण MCB पाहिलं, ओके, बोर्ड, सो याचा वापर जो आहे तर आपल्याला माहिती आहे की करंट जो आहे हा अचानक खूप जास्त प्रमाणात इन्क्रीज झाला. तर फ्यूजची जी तार आहे ती थोडंसं ओल्ड पॅटर्न झाला. आज नवीन मध्ये जर पाहिलं आपण तर MCB जे आहे ते इलेक्ट्रिक सर्किटमध्ये यूज केले जातात आणि इथं सुद्धा करंट सडनली इंक्रीज होत असेल तर स्वतः ते MCB मेल्ट होतात आणि जे इक्विपमेंट्स आहेत त्याचं आपण प्रोटेक्शन करू शकतो. त्यानंतर आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता सर हॅन्स सी ओस्टर, क्रिस्टियन ओस्टर, ते यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिझम हा फिनॉमिना शोधून काढला आणि त्यांच्यामुळेच आपण जे ओस्टर आहे हे युनिट आपण मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीला यूज करत असतो. सो असा प्रश्न जर विचारला, विच इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, तर ओस्टर. आता एक लक्षात घ्या की जेव्हा एखाद्या कंडक्टर हा करंट कॅरी करतो तर डेफिनेटली त्याच्या सभोवताली करंट मॅग्नेटिक फील्ड ही प्रोड्यूस होत असते. ओके, सो सपोज दिस इज अ कंडक्टर आणि ही जी करंटची डायरेक्शन आहे ही जर आय असेल तर त्याच्या सभोवताली जर पाहिलं आपण तर ही मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत असते आणि यावरच आधारित आहे राईट हँड थंब रूल. तर राईट हँड थंब रूल काय सांगतो की सपोज दिस इज अ कंडक्टर आणि जर आपण आपला थंब स्ट्रेच केला आणि कर्ल फिंगर्स जे आहेत त्याच्या भोवती आपण फिंगर्स कर्ल्स केले, गुंडाळले, तर जर थंब हा करंटची डायरेक्शन दाखवत असेल तर ज्या कर्ल फिंगर्स आहेत हे डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड शो करत असतात. सो करंट आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. हा राईट हँड थंब रूल. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ कंडक्टिंग वायर. आता आपण पाहिलं की करंट हा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करत असतो. राईट हँड थंब मध्ये पाहिलं. आता एक आपल्याला काय करायचं आहे की जे वायर आहे त्याचे अनेक टर्न्स घ्यायचे आहेत. ओके, सो जे लूप आहे ते अनेक लूप घेत असताना आपल्याला काय करायचं, मॅग्नेटिक फील्ड कशी प्रोड्यूस होते हे आपल्याला विचारात घ्यायचं आहे. तर राईट हँड थंब रूलनुसार जर पाहिलं आपण, एव्हरी पॉइंट ऑन लूप कॉन्ट्रीब्यूट द मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ॲट द सेंटर ऑफ द लूप. आता आपण जितके टर्न्स घेतले तर प्रत्येक टर्नच्या वेळेस, जसं की मी इथं एक सिंगल टर्न घेतो अगोदर. ओके, आता या सिंगल टर्न मध्ये आपण जर एक पॉइंट घेतला, ओके, सो एव्हरी पॉइंट ऑन द लूप कॉन्ट्रीब्यूट मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स किंवा त्याला आपण मॅग्नेटिक फील्ड सुद्धा म्हणू. सो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ॲट द सेंटर ऑफ द लूप, म्हणजे याच्यामुळं जी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ती कुठून सुरू होईल, सर्कलच्या सेंटर पासून, आणि प्रत्येक पॉइंट जो आहे
हा अशा पद्धतीची मॅग्नेटिक फील्ड हा काय करत असतो, प्रोड्यूस करत असतो. आणि म्हणून जितके टर्न इन्क्रीज होतील तितक्या टाइम्स या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड सुद्धा या ठिकाणी इन्क्रीज होत असते. आणि दॅट्स व्हाय these line of force at center of loop are in same direction. आणि हे जे लाईन ऑफ फोर्स आहे, ओके, ज्या लूपच्या सेंटरला असतात, निर्माण होतात, या सर्वांची डायरेक्शन सेम असते. इफ देर आर n टर्न्स इन द लूप, magnetic field n times produced by a single loop will be created. म्हणजे जर एक लूप, ओके, एक सिंगल लूपच्या ऐवजी आपण 100 लूप जर घेतले तर मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ जर आपण जस्ट 1 कन्सिडर केली मॅग्नेटिक फील्ड, तर ही सुद्धा n टाइम्स म्हणजे 100 टाइम्स इन्क्रीज होईल. म्हणजे जितकी लूपची संख्या वाढेल तर एक लूप जितकी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो तितक्या लूपच्या संख्येनं आपल्याला त्याला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन अ सोलेनॉइड. आता सोलेनॉइड काय आहे तर पहा, कॉपर वायर with a resistive coating in chains of loops or spring. तर टेक्स्टबुक मधील फिगर आहे, तुमच्या लक्षात आलं असेल की एक स्प्रिंग सारखं, ओके, दिसणारा तो कॉपरचा वायर आहे, तर त्याला रेजिस्टिव्ह कोटिंग केलेली आहे आणि विशिष्ट लूपच्या स्वरूपामध्ये आपण त्याचे चेन्स तयार केले आहे. स्प्रिंग सारखे अरेंजमेंट, त्याला म्हणायचं सोलेनॉइड. प्रॉपर्टीज ऑफ producing magnetic field is similar to the bar magnet. म्हणजे सोलेनॉइड जो आहे तो या सोलेनॉइड मध्ये इलेक्ट्रिक करंट आहे. इलेक्ट्रिक करंट हा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. हे ऑस्टरचा इलेक्ट्रोमॅग्नेटिझम प्रिन्सिपल आपण समजून घेतलं आणि स्वतः तो मॅग्नेट सारखा बिहेव करतो. आणि त्याच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी जी आहे, तर बार मॅग्नेट जो आहे, आपल्याला माहित आहे की सपोज दिस इज अ बार मॅग्नेट, तर त्याचं एक टोक हे नॉर्थ, मॅग्नेटिक नॉर्थ पोल आणि मॅग्नेटिक साऊथ पोल म्हणून असे 2 पोल असतात. तशाच पद्धतीचं बिहेवियर आपल्याला सोलेनॉइडचं सुद्धा दिसेल. जर सोलेनॉइड हा करंट कॅरी करत असेल तर. आता हे होत असताना सोलेनॉइड मध्ये 3 गोष्टी तर लक्षात ठेवायच्या. एक, ज्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आहेत त्या या एकमेकांना काय असतात, पॅरलल असतात. दुसरं, ज्या मॅग्नेटिक इंटेन्सिटी आहे, ओके, सो मॅग्नेटिक इंटेन्सिटी जी आहे ती सुद्धा युनिफॉर्म असते आणि जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते तर ती सुद्धा कशी असते, युनिफॉर्म असते. सो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स एकमेकांना पॅरलल, magnetic intensity inside the solenoid is uniform and magnetic field inside the solenoid is uniform. Then force acting on the current carrying conductor in magnetic field. आता कंडक्टर मध्ये काय आहे, करंट वाहत आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत आहे. परंतु करंट कॅरिंग करणाऱ्या कंडक्टरलाच आपण अनदर मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर प्लेस केलं तर अशा वेळेस काय होतं पहा. आता या वेळेस एक मॅग्नेटिक फील्ड फोर्स या ठिकाणी प्रोड्यूस होतो आणि या मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन ही मॅग्नेटिक फील्ड आणि जी करंटची डायरेक्शन आहे याला ती परपेंडिक्युलर असतात. म्हणजे याचा अर्थ मॅग्नेटिक फोर्स, मॅग्नेटिक फील्ड आणि करंटची जी डायरेक्शन आहे हे तिन्ही एकमेकांना काय असतात, म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. इफ डायरेक्शन ऑफ करंट रिव्हर्स, डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑल्सो गेट रिव्हर्स. आणि टेक्स्टबुक मध्ये एक ऍक्टिव्हिटी दाखवलेली आहे आपल्याला. त्या ऍक्टिव्हिटी तुमच्या लक्षात आलं असेल की करंटची डायरेक्शन जी आहे ही जर आपण रिव्हर्स केली, समजा A to B असताना B to A जर केलं तर अशा वेळेस मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन सुद्धा बदलणार. कारण आधी सांगितलं मॅग्नेटिक फोर्स जो आहे तर त्याची डायरेक्शन या दोन्हीवर डिपेंड आहे. एक मॅग्नेटिक फील्ड, दुसरा आहे डायरेक्शन ऑफ द करंट. सो करंटची डायरेक्शन बदलली तर मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन सुद्धा या ठिकाणी चेंज होणार. त्यानंतर आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल.
तर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय सांगतो की हे जे मिडल फिंगर, इंडेक्स फिंगर आणि थंब हे तिन्ही जर आपण एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर जर ठेवले तर अशा वेळेस मिडल फिंगर जी आहे ही करंटची डायरेक्शन आणि इंडेक्स फिंगर जर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवत असेल तर जो थंब आहे हा फोर्सची डायरेक्शन शो करतो. दिस इज द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. त्यानंतर इलेक्ट्रिक मोटर बद्दल बोलू आपण. हा एक असा डिव्हाइस आहे की जो इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जी मध्ये करतो. आता लूप मधला जो करंट आहे हा त्याची डायरेक्शन सातत्यानं रिव्हर्स करत असतो आफ्टर इच हाफ रोटेशन. सो इथं आपण त्यांचं कन्स्ट्रक्शन घेणार नाही, कन्स्ट्रक्शन तुम्ही लर्न केलं आहे. फक्त ऍक्च्युअल इलेक्ट्रिक मोटरचं प्रिन्सिपल काय आहे तर प्रत्येक हाफ रोटेशन मध्ये जी लूप मध्ये प्रोड्यूस होणारा जो करंट आहे त्याची डायरेक्शन चेंज होते. लूप ऍक्सल कंटिन्यू टू रोटेट इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि जे त्यामुळे लूप आहे ओके, त्यानंतर एक्सेल आहे तर यांचं रोटेशन हे इलेक्ट्रिक मोटरमध्ये अँटी क्लॉकवाईज होतं. आणि ही डायरेक्शन काढण्यासाठी आपण फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल हा यूज करत असतो. आणि सो ओव्हरऑल कॉइलची रोटेशन जी आहे ना, आपण पाहिलं लूप असेल एक्सेल असेल ते अँटी क्लॉकवाईज असतात, हे इथं आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा फेनॉमेना शोधणारे सायंटिस्ट आहे मायकल फॅरेडे. आणि त्यांच्यानुसार इलेक्ट्रिक करंट कॅन बी प्रोड्यूस इन अ कंडक्टर बाय मूव्हिंग मॅग्नेट. तर आपण आतापर्यंत पाहिलं की जे करंट आहे तर हा करंट जर कंडक्टर मध्ये वाहत असेल तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. परंतु यांनी जो प्रिन्सिपल मांडला की मूव्हिंग मॅग्नेट सुद्धा है ना, म्हणजे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड सुद्धा कंडक्टर मध्ये करंट इंड्यूस करू शकते. सो हा फेनॉमेना शोधला मायकल फॅरेडे यांनी आणि याला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे की आपण काय इंड्यूस केला, करंट इंड्यूस केला. कशाच्या साहाय्यानं तर मॅग्नेटिझमच्या साहाय्यानं, म्हणजे मूव्हिंग मॅग्नेटच्या साहाय्यानं. सो इलेक्ट्रिक करंट कॅन बी प्रोड्यूस इन कंडक्टर बाय मूव्हिंग मॅग्नेट. आता या प्रिन्सिपलवर काम करणारे गॅल्व्हनोमीटर बद्दल आपण बोलू. आता एक लक्षात घ्या, हे जे इलेक्ट्रिक मोटर आता आपण पाहिलं त्याच प्रिन्सिपलवर काम करणारे डिव्हाइस हे गॅल्व्हनोमीटर आहे, व्होल्ट मीटर आहे, ॲमीटर आहे. हे सर्वचे सर्व सेम प्रिन्सिपलवर काम करणारे डिव्हाइसेस आहेत. आता गॅल्व्हनोमीटरची आकृती तुम्ही पाहिली आहे तर हा एक अतिशय सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे, कारण अतिशय स्मॉल करंट अप टू 1 मिली अँपिअर पर्यंतचा करंट हा डिटेक्ट करण्याचं काम गॅल्व्हनोमीटर करतो. आणि करंटची डायरेक्शन सुद्धा, कारण डिफ्लेक्शन जर पाहिलं आपण दोन्ही साईडला आहे ओके. सो आयदर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. तर ऍक्च्युअली करंट निगेटिव्ह नाही तर करंटची डायरेक्शन होत असं आहे. त्यानंतर वर्क ऑन सेम प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक मोटर, डिटेक्ट करंट अप टू 1 मिली अँपिअर अँड पॉइंटर डिफ्लेक्ट्स ऑन बोथ साइड. हे सर्व पॉइंट्स मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलेले. त्यानंतर आता फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन बद्दल आपण बोलू. आता जो करंट आहे तर करंट सोलेनॉइड कॉइल मध्ये जर आपण ऑन केला, ऑफ केला, इन्क्रीज केला किंवा डिक्रीज केला, या चारही केसेस मध्ये जी सेकंडरी कॉइल असते तर त्यामध्ये करंट इंड्यूस होतो. सो लक्षात आलं, सोलेनॉइड कॉइल जे आहे त्यामधला करंट ऑन होता त्याला आपण ऑफ केलं, ऑफ असताना ऑन केलं, करंट इन्क्रीज केला किंवा करंट डिक्रीज केला. या चारही केसेस मध्ये जी अनदर कॉइल त्याच्या शेजारी असेल ओके, सेकंडरी कॉइल म्हणून होता, तर त्यामध्ये करंट प्रोड्यूस होतो. आणि हा प्रोड्यूस होणारा करंटला आपण इंड्यूस्ड करंट म्हणायचं. आता जी कॉइल आहे ही कॉइल जर आपण सोलेनॉइडच्या समोर जर मूव्ह केली तर अशा वेळेस सुद्धा करंट जो आहे हा कॉइल मध्ये इंड्यूस होतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की तुम्ही सोलेनॉइड जो आहे त्याच्या समोर कॉइल डिस्प्लेस करा किंवा कॉइलच्या समोर सोलेनॉइड डिस्प्लेस करा.
दोन्ही केसेसमध्ये कॉइलमध्ये काय प्रोड्यूस होणार, करंट प्रोड्यूस होणार. आणि दॅट्स वाय त्यावरच आधारित फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन काय सांगतो, व्हेनेवर नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स passes through the coil changes, current is induced in the coil. म्हणजे झालं काय की जेव्हा ऍक्च्युअल सोलेनॉइड मधून इलेक्ट्रिक करंट वाहत होता तेव्हा त्याचे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स त्याच्या सराउंडिंग मध्ये तयार झाल्या. या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स इमेजनरी असतात, परंतु जेव्हा कंडक्टर आपण मुव्हिंग ठेवला अशा वेळेस मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ह्या कट झाल्या आणि म्हणजे चेंज झाल्या आणि चेंजिंग मॅग्नेटिक फील्डनं काय निर्माण केला, करंट इंड्यूस केला. ओके, क्लिअर. सो व्हेनेवर नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस passes through coil चेंजेस केव्हा कंडक्टर मूव्ह होत असेल किंवा स्वतः सोलेनॉइड जर मूव्ह होत असेल तर अशा वेळेस करंट हा कॉइल मध्ये इंड्यूस होणार आणि त्या करंटला आपण म्हणणार इंड्यूसर करंट. त्यानंतर आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल. फ्लेमिंग्स राईट हँड रूल काय सांगतो की यामध्ये सुद्धा हे तिन्ही जे आहेत, थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. यामध्ये थंब जर मोशन ऑफ द कंडक्टर, इंडेक्स फिंगर जर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन शो करत असेल तर जी मिडल फिंगर आहे ती इंड्युस्ड करंटची डायरेक्शन शो करत असतं. ओके. त्यानंतर करंटचे दोन प्रकार, अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट. आता अल्टरनेटिंग करंट जे आहे त्याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे, तर लॉंग डिस्टन्सला आपण कॅरी करू शकतो. आणि जे आपले महत्त्वाचे इक्विपमेंट्स आहेत जसं की फ्रीज असेल, एअर कंडिशनर असतील, ओके, फॅन असतील, हे जनरली जे आहेत हे अल्टरनेटिंग करंटवर चाललेले असतात. ओके. आणि डीसी करंट ज्याची फ्रिक्वेन्सी 0 आहे तर हे लॉंग डिस्टन्सला कॅरी करता येत नाही. मात्र जे मॉडर्न गॅजेट्स आहेत, लॅपटॉप, न्यू एलईडी टीव्हीज असतील, स्मार्ट टीव्ही, मॉनिटर्स, कम्प्युटर, मोबाईल, स्मार्टफोन, टॅब, तर यामध्ये डीसी करंट यूज केला असतो. सो इंडियामध्ये तर एसी करंटच असतो. डीसी जे आहे ते आपण त्यासाठी स्पेशल टाईपचे अडॅप्टर्स असतात जे त्याला कन्वर्ट करतात. अल्टरनेटिंग करंट हा ऑसिलेटरी आहे, जेव्हा की डायरेक्ट करंट हा नॉन ऑसिलेटरी आहे. एसी करंटची जी डायरेक्शन आहे ही पिरियडिकली रिव्हर्स होत असते, मात्र डायरेक्ट करंट हा एकाच डायरेक्शन मध्ये असतो. अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी ही 50 हर्ट्झ आहे, जेव्हा की डायरेक्ट करंटची फ्रिक्वेन्सी ही 0. अल्टरनेटिंग करंट हा डीसी जनरेटरच्या साहाय्याने प्रोड्यूस करता येतो, जेव्हा की एसी जनरेटर पाहिजे होते. ओके. आणि जेव्हा की हा डीसी जो आहे तर डीसी करंट प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला डीसी जनरेटरचा यूज करावा लागेल. तर हा आहे अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट. आणि आणखीन एक फरक मी तुम्हाला सांगितला, लॉंग डिस्टन्सला फक्त अल्टरनेटिंग करंट आपण देऊ शकतो, डायरेक्ट करंट नाही. आणि दुसरा आणखीन एक ॲडिशन की करंटचा लॉस हा डीसी करंटमध्ये होत असतो, एसी मध्ये होत नाही. आणि मॉडर्न आपले इक्विपमेंट्स जे आहेत हे मॅक्झिमम एसी करंट वरच असतात. ओके. त्यानंतर फायनली पाहू आपण इलेक्ट्रिक जनरेटर. तर हा असा डिव्हाइस आहे की जो मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करत असतो. तर यामध्ये ऍक्च्युअल काय होतं की जी कॉइल आहे ती रोटेट होत असते. सो रोटेट करंट कॅरिंग कॉइल इन मॅग्नेटिक फील्ड. तिथं काय विशिष्ट प्रकारचे मॅग्नेट्स असतात, त्यामध्ये कॉइल जी आहे ती रोटेट होत असते अराउंड द एक्सेल आणि त्याच्या साहाय्याने प्रोड्यूस होते इलेक्ट्रिसिटी. तर त्या इन्स्ट्रुमेंटला म्हणून आपण इलेक्ट्रिक जनरेटर. आता आपण इलेक्ट्रिक मोटर मध्ये पाहिलं होतं की कॉइल जी आहे ही अँटी क्लॉकवाईज रोटेशन होतं अराउंड द एक्सेल. इथं जर पाहिलं आपण तर कॉइल जी आहे ती क्लॉकवाईज रोटेट होते, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर फ्लेमिंग्स तिथे लेफ्ट हँड रूल यूज केला होता आपण, इथं फ्लेमिंग्स राईट हँड रूल यूज होतो. आणि याचे दोन टाइप्स आहेत, एसी जनरेटर अँड डीसी जनरेटर. ओके. सो अशा पद्धतीने ऍडिशनल एक सांगायचं राहून गेलं होतं की एक लक्षात घ्या, हे समजा एखादा कंडक्टर्स आहे, तर या कंडक्टर मध्ये सपोज
पहिल्या याच्यामध्ये 5 एम्पियर करंट आहे आणि जो सेकंड कंडक्टर आहे यामध्ये सपोज 25 एम्पियर करंट आहे. तर अशा वेळेस मॅग्नेटिक फील्डची जी स्ट्रेंथ आहे तर ही कुणाची स्ट्रॉंग असेल, तर डेफिनेटली हे जे आहे ही प्रोपोर्शनल आहे. जसं की मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे ही करंटचे काय असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. आणि दॅट्स वाय इथे जर या प्रमाणात जर फील्ड धारत असेल तर डेफिनेटली त्यापेक्षा जास्त पॉइंटवर ऍक्ट होणारी काय असणार, मॅग्नेटिक फील्ड असणार. सो मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट.